सकाळी सकाळी जडपोट सांभाळत अनघा सासूला म्हणाली, आई, माझ्या डिलिव्हरीची तारीख जवळ आली आहे. तुम्ही ताईंना बोलावून घ्या. त्या घरातल्या कामाला थोडीशी हातभार लावतील. तिची सासू मालतीताई सून काही बोलायची जणू वाटच बघत बसल्या होत्या. म्हणजे तिचा एखादा शब्द पकडून तिला टोमणा मारता येईल. त्या गॅसवर दुधाचे पातेले ठेवत तिरक्या नजरेने बघत सुनेला म्हणाल्या, अनघा, माझी लेक तुझी नोकर नाही, जी इथे येऊन तुझी कामं करेल. तू तुझं डेरा एवढं पोट घेऊन तुझ्या बहिणीला बोलाव, नाहीतर तिच्या घरी राहायला जा आणि तिथेच तुझं पोट फाडून घे. सासूचं बोलणं ऐकून अनघा स्तब्ध झाली. तिने हळूच नजर वर करून कुजबुजत म्हणाली, आई, ताईंच्या डिलेव्हरी वेळी तुम्ही स्वतः पळून पळून सगळी कामं करत होता. त्यांना काही खावंसं वाटलं तर त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून खायला देत होता. त्यांचे पाय सुजायचे तेव्हा तेलाने मालिश करून द्यायचा. असं म्हणत अनघाने तिचं बोलणं पूर्ण केलं. सुनेचं बोलणं ऐकून त्यांना चांगलं वाटलं नाही. अनघा पुढे म्हणाली, आणि आता माझी वेळ आली आहे तर तुमचे आणि तुमच्या मुलीचे हातपाय तुटले वाटतं. सुनेचं बोलणं ऐकून मालतीताई म्हणाल्या, अनघा, आजकाल तुझं तोंड खूप चालायला लागलं आहे वाटतं. हेच दिवस बघण्यासाठी आम्ही तुला आमच्या घरात जागा दिली होती. नाहीतर तुझ्यासारख्या मुली आमच्यासारख्या लोकांच्या घरात सून बनून येण्यासाठी लाईन लावून उभ्या राहिलेल्या असतात. अनघा हसत म्हणाली, आई, घर तर मला मिळालं आहे, पण आपलेपणा, प्रेम मिळालं नाही. हे ऐकून तिच्या सासूचा चेहरा रागाने लाल झाला. त्या म्हणाल्या, खूप अक्कल आली आहे तर ती तुझ्या माहेरी जाऊन पाजळ. तिथे जाऊन सांग की इथे तुझ्यावर खूप अत्याचार होतात. अत्याचार? असं बोलत अनघा हसली. तेवढ्या दारावरची बेल वाजली. मालतीताईन जाऊन दार उघडलं तर दारात त्यांची मुलगी स्वाती उभी होती. ती घरात आल्या आल्या म्हणाली, आई, काय झालं? लगेच तिची आई सुनेच्या चुगल्या करत म्हणाली, काय सांगू तुला स्वाती, तुझ्या बहिणीला ना आपली कुठली गोष्ट आवडत आहे, नाही आपलं घर. ती बोलत आहे, मी तुझ्या गरोदरपणात तुझी काळजी घेतली आणि तिच्या गरोदरपणात तिची काळजी घेत नाही. अनघाजवळ सासूच्या प्रश्नाचे उत्तर तयारच होते. अनघा लगेच म्हणाली, स्वातीताई, तुमच्या गरोदरपणात आई तुम्हाला खाव्याशा वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टी बनवून द्यायच्या. रात्रीच्या वेळी झोपेतून जागे होऊन तुम्हाला दूध गरम करून देत असायच्या. माझं पोट मोठं असल्यामुळे 2 महिन्यांपासून मला खूप त्रास होत आहे. रात्रभर झोप लागत नाही. पण आईंसाठी मी फक्त पोट फाडून घेणारी सून आहे. स्वाती हसली आणि म्हणाली, वहिनी, गरोदर राहणं म्हणजे कुठला आजार पण नाही. मी पण तर गरोदरपणात कामं करत होते. तू एवढं नाटक करत जाऊ नकोस. अनघा म्हणाली, ताई, तुमची सगळी नाटकं आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितली आहेत. उलट्या झाल्यामुळे रडण्याचं नाटक, ते दुखण्याचं नाटक, ते खाण्याचं नाटक, ते सगळं आईंकडून आमच्याकडून सेवा करून घेण्यासाठी तुमची नाटकं होती. मी माझा सगळा त्रास स्वतः सहन केला आहे, कारण इथे माझ्या त्रासाची कुणालाच किंमत नाही. सुनेचं बोलणं ऐकून तिच्या सासूला असं वाटलं की आता सुनेला गप्प करायला लागणार. त्या पुढे आल्या आणि हात हलवत म्हणाल्या, अनघा, खूप बोललीस. आता तुला जे करायचं आहे तू कर. आम्ही तुझी काळजी घेणार नाही आणि नाही मदत करणार. जर डिलेव्हरी करायची असेल तर तुझ्या बहिणीला बोलावून घे आणि इथून निघून जा. सासूचं बोलणं ऐकून अनघाने डोळे बंद केले आणि मोठा श्वास घेतला आणि आज पहिल्यांदा मोठ्या आवाजात म्हणाली, ठीक आहे आई, आता तुम्ही बघा मी काय करते. तोपर्यंत अनघाचा नवरा महेश खोलीतून बाहेर आला. तो त्याच्या आईला म्हणाला, आई, तू का सारखी अनघाच्या मागे लागलेली असतेस? आणि अनघा काहीच चुकीचं बोलत नाही. तू स्वातीची सेवा केली होतीस आणि आता सुनेला माहेरी जायला सांगत आहेस. मुलाचं बोलणं ऐकून मालतीताई रागात मोठ्या आवाजात म्हणाल्या, मी तुझ्या बायकोची अजिबात सेवा करणार नाही. तुला जे काही करायचं आहे ते तू कर. महेश पुढे काही बोलला नाही आणि खोलीतून निघून गेला. पण आज स्वाती आणि मालतीताई पहिल्यांदा घाबरल्या होत्या, कारण त्यांनी कधी विचार पण केला नव्हता की त्यांचा मुलगा त्यांच्या विरोधात जाईल. अनघाचा भूतकाळ, तिच्या आईची तब्येत ठीक नसायची. तिचे वडील एक प्रायव्हेट नोकरी करत होते, त्यामुळे घराचा खर्च खूप मुश्किलीने भागत असायचा. अनघाने लहानपणापासूनच घराची जबाबदारी घेतली होती. शिकत शिकत घरातल्या कामांची जबाबदारी,
लहान भाऊ बहिणीची काळजी आणि हेच कारण होतं की ती आज गप्प बसणारी, एवढी मजबूत आणि कुणाचाही अपशब्द ऐकून न घेणारी होती. पण लग्नानंतर ती शांत राहिली, तिच्या नव्या घराला, नव्या संसाराला आपलं करण्यासाठी. पण त्या घराने तिला फक्त काम, अत्याचार, टोमणे दिले. आपलेपणा, प्रेम कधीच दिलं नाही. नंदेचा प्रत्येक शब्द झेलला जायचा आणि सुनेचा प्रत्येक शब्द तिचा त्रास नाटकं समजलं जात असायचं. अनघा सगळं सहन करत राहिली, कारण ती विचार करत होती की सासरी थोडं झुकावं लागतं, कमीपणा घ्यायला लागतो. पण आता तिच्या पोटात बाळ होतं, त्यामुळे तिला असं वाटलं की आता पण जर शांत राहिली तर तिच्या बाळाला पण त्याच वातावरणात जगायला लागेल. त्यामुळे आता ती शांत बसणार नव्हती. त्या दिवशी दुपारी ती हॉलमध्ये बसली होती. तिच्या पोटात दुखत होतं, श्वाससुद्धा जड झाला होता. पण तिची सासू समोर बसून तिला म्हणाली, अनघा, तुझी बहीण तुझ्या डिलिव्हरीच्या वेळी येणार आहे ना? आमच्याच्यानं होणार नाही आता हे काम. आईच्या मागे मागे स्वाती पण टोमणा मारत म्हणाली, वहिनी, तुझ्या माहेरी तू प्रिय असशील, पण इथे तर नियमाने राहायला लागेल. त्या दोघींचं बोलणं ऐकून अनघा म्हणाली, ताई, तुम्ही दोघींनी जो निर्णय घेतला आहे, आज तोच निर्णय मी तुमच्या समोर घेणार आहे. संध्याकाळी अनघाची बहीण रेश्मा तिच्या घरी आली आणि अनघाची अवस्था बघून घाबरली आणि म्हणाली, ताई, तू किती कमजोर झाली आहेस. इथे काय चालू आहे? अनघा मोठा श्वास घेत म्हणाली, रेश्मा, आता इथे तेच सगळं होणार जे मी 3 वर्षापासून स्वतःला करण्यापासून थांबवून ठेवलं होतं. रेश्मा घाबरून म्हणाली, ताई, याचा काय अर्थ? अनघाने रेश्माच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसून म्हणाली, आता मी ती शांत बसून सगळं सहन करणारी अनघा नाही. आता मी ती अनघा आहे जी खूप वर्षापासून मी मनात दाबून ठेवली होती. या लोकांनी त्या अनघाला जागवलं आहे. तेवढं तिची सासू बाहेर आली आणि म्हणाली, घ्या, आली वाटतं या महाराणीची बहीण. आता आलीच आहेस तर तुझ्या बहिणीला तुझ्या घरी घेऊन जा. हेच बरोबर आहे. बहिणीच्या सासूचं बोलणं ऐकून रेश्मा रागाने लाल झाली आणि म्हणाली, काकू, माझी ताई 9 महिन्याची गरोदर आहे आणि तुम्ही तिला घरातून बाहेर काढण्याची बोलत आहात. मालतीताई गर्वाने म्हणाल्या, माझी सून आहे आणि तिच्यावर माझा हक्क आहे. आमच्या मर्जीने हे घर चालणार आहे. सासूचं बोलणं मध्येच थांबवत अनघा म्हणाली, नाही आई, आतापासून माझा गरोदरपणा, माझं बाळ आणि माझं आयुष्य मी माझ्या मर्जीने जगणार. दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजताच मालतीताईंनी अनघाच्या खोलीचं दार धडकन उघडलं आणि तिला म्हणाल्या, अनघा, उठलीस का? उठ, सकाळी काम लवकर लवकर आवरून घे. आज पहिल्यांदा अनघा तोंडावरचं पांघरून न काढता सासूला उत्तर देत म्हणाली, काम? कुठलं काम आणि कसलं काम? आजपासून मी कुठलंच काम करणार नाही. सुनेचं बोलणं ऐकून मालतीताईंना धक्काच बसला. त्या म्हणाल्या, याचा काय अर्थ? तुला लाज वाटत नाही का? अनघा हळूहळू उठत बेडला टेकून बसली आणि म्हणाली, आई, लाज तुम्हाला वाटायला हवी होती, जेव्हा तुम्ही एका गरोदर बाईकडून कामं करून घेत होतात आणि स्वतःच्या मुलीला राणीसारखी बसवून ठेवली होती. तेवढ्यात स्वाती अनघाच्या खोलीत आली आणि म्हणाली, वहिनी, आजकाल तू खूप बोलायला लागली आहेस. आता ही नाटकं बंद कर. अनघा नंदेकडे बघत म्हणाली, ताई, तुम्हाला नाटक वाटत आहे, चांगलं आहे, कारण खरं नाटक तर आत्ता सुरू होणार आहे. हे ऐकून स्वातीचा चेहरा उतरला. अनघाने तिचा फोन घेतला आणि त्या दोघींच्या समोर तिच्या आईला फोन लावला आणि म्हणाली, आई, मी दवाखान्यात जात आहे. तिची आई म्हणाली, हो का? तुझ्यासोबत कोण आहे? अनघा म्हणाली, रेश्मा माझ्यासोबत आहे. या घरातून माझ्यासोबत कोणच येणार नाही. आणि हो, मी डॉक्टरांच्या समोर सगळं सत्य सांगणार आहे, जे या घरातल्या लोकांनी माझ्यासोबत केलं होतं. मला जे टोमणे मारले आहेत, जसे वागले आहेत, सगळं सांगणार आहे. सुनेचं बोलणं ऐकून मालतीताईंचं काळीज जोरजोरात धडधडायला लागलं. त्या म्हणाल्या, डॉक्टरांना काय सांगणार आहेस? अनघा फोन ठेवत म्हणाली, जे सत्य आहे ते, जे तुम्ही सगळ्यांपासून लपवत आला आहात ते. स्वाती हळूच तिच्या आईच्या कानात म्हणाली, आई, हिने जर डॉक्टरांना सांगितलं की आपण हिच्याकडून गरोदरपणात काम करून घेत होतो, तर
आपल्यालाच ऐकून घ्यायला लागेल आणि डॉक्टर आपल्यावर अत्याचाराची केस दाखल करू शकतात. मुलीचं बोलणं ऐकून मालतीताईंच्या मनात भीती बसायला लागली. तरी पण घमंड अजून शिल्लक होता. त्या गर्वाने म्हणाल्या, कुठे जाणार नाही ती. नाटक करत आहे. मी तिला थांबवते. असं म्हणत त्यांनी अनघाचा हात पकडला. तशी अनघा कठोर आवाजात म्हणाली, आई, मला हात लावू नका. तुमचा हक्क तेव्हा संपला होता जेव्हा तुम्ही हे बोलला होतात की तुझं डेऱ्यासारखं पोट घेऊन या घरातून निघून जा. आता मी निघाले आहे. सुनेचं बोलणं ऐकून सासूचा चेहरा पांढरा पडला. बाहेर बारीक बारीक पाऊस पडत होता. अनघा पायऱ्या उतरत हळूहळू खाली येत होती. महेश तिचा हात पकडून तिच्यासोबत होता. सासू आणि ननंद दारात उभी होती, पण यावेळी तिला थांबवण्यासाठी नाही तर घाबरून भीतीने तिला जाताना बघत होत्या. अनघा जाता जाता म्हणाली, आई, तुमच्या लेकी सुनेचं काहीच महत्त्व नव्हतं, पण माझ्यासाठी माझं बाळ सगळं काही आहे. आता मी माझ्या बाळाला अशा घरात वाढवणार नाही ज्या घरात मला काहीच किंमत नाही. सुनेचं बोलणं ऐकून मालतीताईंचे डोळे मोठे झाले. त्या म्हणाल्या, तू कशी जाऊ शकतेस? हे तुझं सासरचं घर आहे. अनघा म्हणाली, आई, या घरात तर फक्त तुमचं राज्य आहे. या घराला माझं घर बोलणं चुकीचं आहे. असं म्हणत ती निघून गेली. दवाखान्यात पोहोचेपर्यंत तिच्या कळा वाढल्या होत्या. डॉक्टरांनी तिला ॲडमिट करून घेतलं. डॉक्टर म्हणाले, चेहऱ्यावर खूप स्ट्रेस दिसत आहे. यांना घरात आराम मिळत नव्हता का? अनघा मोठा श्वास घेत म्हणाली, नाही डॉक्टर, आराम नाही तर निष्काळजीपणा, टोमणे, शिव्या आणि काम. गरोदर राहिल्यापासून पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत माझ्याकडून काम करून घेतलं जात होतं. मला खाण्यासाठी, औषधांसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी लढावं लागलं. सासरची मला नाटक करत आहे असं बोलत असायचे आणि आज तर त्यांनी मला घरातून बाहेर काढलं. अनघाचं बोलणं ऐकून डॉक्टर हैराण झाले. काय, एका गरोदर बाईला घरातून बाहेर काढलं? हा तर मानसिक छळ आहे. रेश्मा म्हणाली, डॉक्टर, मी हे सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. ताईला खूप त्रास दिला, दुःख दिलं आहे. डॉक्टर म्हणाले, स्ट्रेसमुळे हिची अवस्था खूप नाजूक झाली आहे. त्यामुळे आपल्याला हिची लगेच डिलिव्हरी करायला हवी. त्यांचं बोलणं ऐकून अनघाने डोळे बंद केले. महेश तिचा हात पकडून म्हणाला, अनघा, मी तुझ्यासोबत आहे. नवऱ्याचं बोलणं ऐकून अनघाला आधार मिळाला, कारण महेशला तिचं दुःख समजत होतं. इकडे मालतीताई त्यांच्या खोलीत बेचैन होऊन फिरत होत्या. त्या म्हणाल्या, स्वाती, हे सगळं काय होऊन बसलं? आता जर ती डॉक्टरांच्या समोर आपल्याबद्दल काही बोलली तर? स्वाती पण डोक्याला हात लावून बसली होती. ती म्हणाली, आई, चूक तर तू केली आहेस. मुलीत आणि सुनेमध्ये तू फरक केला आहेस. मुलीचं बोलणं ऐकून मालतीताई चिडून म्हणाल्या, हो, कारण तू माझी मुलगी आहेस आणि ती सून. तुम्ही दोघी बरोबर कसे असू शकता? स्वाती हळू आवाजात म्हणाली, आई, काळ बदलला आहे. आता सुना पण स्वतःसाठी आवाज उचलू शकतात. मुलीचं बोलणं ऐकून त्या घाबरल्या. सुनेच्या शांत बसण्यामुळे नाही तर तिचा आवाज उचलण्यामुळे. इकडे अनघाची डिलिव्हरी सुरू होती. अनघाचा त्रास वाढत होता, पण तिच्या मनात एकच गोष्ट घुमत होती, मी माझ्या बाळाला भीतीने नाही तर हिमतीने जगण्याचं बळ देणार. डॉक्टर म्हणाले, स्ट्रेसमुळे तुमच्या डिलिव्हरीला वेळ लागणार आहे. तुम्ही शांत राहा. पण अनघाच्या मनाला शांती कुठे होती? तिच्या कानात फक्त सासूचा आवाज घुमत होता. 3-4 तासांनंतर तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली. नर्स अभिनंदन करत म्हणाली, तुम्हाला मुलगा झाला आहे. हे ऐकून अनघाचे डोळे भरून आले. ही बातमी बाहेर महेश आणि रेश्माला सांगितली आणि बाळाला त्यांच्याकडे आणून दिलं. डॉक्टरांनी तिच्या सासूला फोन केला आणि म्हणाले, तुमच्या सुनेची डिलिव्हरी झाली आहे, पण तिने ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या आहेत त्यावर आम्ही केस करू शकतो. या साधारण गोष्टी नाहीत. त्यांचं बोलणं ऐकून मालतीताईंचे हातपाय सुन्न पडले. त्यांना समजलं होतं, ज्या सुनेला त्या हलक्यात घेत होत्या आता ती परत आल्यावर त्यांचं आयुष्य बदलून टाकणार होती. महेश त्याच्या बाळाला घेऊन बसला होता, पण मनात वादळ चालू होतं, कारण डॉक्टर बोलले होते की केस होऊ शकते आणि ही गोष्ट घरापर्यंत पोहोचली होती. मालतीताई सोफ्यावर बसून डोकं पकडून रडत होत्या. स्वातीला म्हणाल्या, स्वाती, आता काय होणार?
जर पोलीस केस झाली तर लोक काय बोलतील? आपली इज्जत मातीत मिसळली जाईल. स्वाती हळू आवाजात म्हणाली, आई तूच तर बोलत होतीस, सुनेला मारलेली टोमणे घरचा दागिना असतात. आता तेच टोमणे तुझ्या गळ्याचा फास बनणार आहेत. मुलीचं बोलणं ऐकून त्या म्हणाल्या, तू सगळा दोष मलाच का देत आहेस? स्वाती रागात म्हणाली, मग कुणाला देऊ? तू मला डोक्यावर बसवून ठेवलंस आणि वहिनीला पायाची धूळ समजलीस. मग याचा परिणाम तर होणारच ना. संध्याकाळी घराचं दार धाडकन उघडून महेश घरात आला. तशा मालतीताई लगेच उठल्या आणि म्हणाल्या, महेश ते तर फक्त. महेश रागात मोठ्या आवाजात म्हणाला, आई बस कर. स्वाती हळू आवाजात म्हणाली, अरे दादा, वहिनी पण खूप उलट बोलत असते. स्वातीचं बोलणं ऐकून महेश तिच्याकडे बघत म्हणाला, आणि तू तुझ्या गरोदरपणात सगळं घर डोक्यावर घेतलं होतंस. आई तुझ्या मागे मागे फिरत असायची. या घरची मुलगी असल्याचा फायदा उचललास तू, आणि आज तूच माझ्या बायकोला टोमणे मारत आहेस. भावाचं बोलणं ऐकून स्वातीची बोलतीच बंद झाली. तुमच्यामुळे, तुमच्या स्ट्रेसमुळे माझ्या बायकोला डिलिव्हरीमध्ये खूप प्रॉब्लेम झाला आहे. मुलाचं बोलणं ऐकून मालतीताईंचं डोकं गरगरायला लागलं. महेश मोठा श्वास घेत म्हणाला, आता निर्णय मी नाही तर अनघा घेईल. तीच ठरवेल की या घरात राहायचं का नाही. आज पहिल्यांदा नवरा त्याच्या बायकोच्या इज्जतीसाठी असे शब्द बोलला होता. दवाखान्यातून घरी आल्यावर अनघा बाळाला हातात घेऊन दारात उभी होती. तिला बघून तिची सासू घाबरली होती. अनघा बाळाला घेऊन खोलीत गेली. त्याला झोपवून मग सासूच्या आणि नंदेच्या समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली, आई मी आली आहे. तिची सासू घाबरत म्हणाली, अनघा मला माफ कर. अनघा म्हणाली, आई आता माफी मागून चालणार नाही. आता सगळा हिशोब बरोबर होणार. तिच्या बोलण्याने घरात शांतता पसरली. अनघाने एक एक करून बोलायला सुरुवात केली. अनघा म्हणाली, मी गरोदर असताना तुम्ही मला दिवसातून 3 वेळा घरात झाडू फरशी करायला सांगत होता. दुसरं, माझी औषधं मला वेळेवर घेऊन देत नव्हता. हा सगळा छळ होता. मला मानसिक त्रास दिला होता. मी हे सगळं डॉक्टरांना सांगितलं आहे. त्यांनी घरगुती हिंसेची केस करायला सांगितली आहे आणि तुम्ही मला अशा वेळेस घरातून बाहेर जायला सांगितलं. हे संस्कार नाहीत तर मूर्खपणा होता. तिची सासू रडत तिची माफी मागत म्हणाली, अनघा माझी चूक झाली. अनघा शांत स्वरात म्हणाली, आई आता माफी मागून काय होणार आहे? 3 वर्षाचं विष एका क्षणात कसं उतरेल? स्वाती पुढे येऊन म्हणाली, वहिनी प्लीज आम्हाला माफ कर. आमच्याकडून चूक झाली. अनघा हसून म्हणाली, ताई चूक एकदा होते. सारखी सारखी करतात त्याला अपराध म्हणतात. तिची सासू आणि नणंद दोघी रडत होत्या. महेश म्हणाला, अनघा तू जो काही निर्णय घेशील त्यात मी तुझ्या सोबत असेन. अनघाने तिच्या निरागस बाळाकडे बघितलं. त्याला कुशीत घेतलं. मग बाळासाठी तिने या घरात राहण्याचा निर्णय घेतला. पण तिने या घरात राहण्यासाठी 2 अटी सासू समोर मांडल्या. ती म्हणाली, पहिली, माझे बाळ जोपर्यंत 6 महिन्याचं होत नाही तोपर्यंत मी घरातले कुठलेही काम करणार नाही, फक्त त्याला सांभाळणार. आणि दुसरी, मला आणि माझ्या बाळाला कुणीही टोचून बोलणार नाही. जर इथून पुढे कोणी एकही टोमणा मारला किंवा चुकीचं बोललं तर मी हे घर सोडून कायमची निघून जाईन. पण जाताना सगळ्या गावासमोर तुम्ही माझ्यावर केलेला अत्याचार सांगेन आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्यावर पोलीस केस करेन. मग तुमची इज्जत कोणीही वाचवू शकत नाही. तिचं बोलणं ऐकून घरात भयान शांतता पसरली. तिची सासू आणि नणंद डोक्याला हात लावून बसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर त्याच भीतीची सावली होती, ज्या सावलीत अनघा मागची 3 वर्ष जगत होती. महेश बायकोचा हात पकडून म्हणाला, अनघा तू जे काही बोलशील तेच होईल. आज मालतीताई आणि स्वाती दोघींना त्यांनी केलेल्या चुकीचा पश्चाताप होत होता. अनघा म्हणाली, माझ्या मुलाला तेच वातावरण मिळायला हवं ज्यात मानसन्मान, प्रेम असेल. महेश वचन देत म्हणाला, हो जे तू बोलशील तेच होईल. हळूहळू घरातलं वातावरण बदललं. हा बदल भीतीने सुरू झाला होता, पण शिकवणीत बदलला.